स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे झटपट रेसिपी स्वाद मराठीमध्ये। आज आपली रेसिपी आहे घरगुती बनणारा पास्ता। तर चला आपण रेसिपी बघूया। मी इथे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकून ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, थोडंसं मीठही टाकलं आहे। आता हे पाणी गरम होईपर्यंत ठेवायचं आहे। पाणी गरम करून झालेलं आहे, त्यामध्ये आपण पास्ता टाकलेला आहे, तो शिजवून घ्यायचा आहे। रेसिपी आवडल्यास आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, मी या ठिकाणी एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पास्ता टाकलेला आहे। थोडा थंड होईपर्यंत त्याच्यामध्ये राहू द्यायचा आहे, पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे। कढई घेतली आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आता कांदा टाकलेला आहे। कांदा परतून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे, मिरची परतून घ्यायची। टोमॅटो टाकलेला आहे, टोमॅटोही परतून घ्यायचा आहे। थोडीशी जिरे, थोडीशी मोहरी, पास्ता मसालाही घेतला आहे, तो तेलामध्येच टाकायचा आहे, कारण तो सर्व मिक्स होतो तेलामध्ये। तर चला, आता पास्ताही घेतलेला आहे, तोही याच्यात टाकलेला आहे, सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। आता सर्व एकत्र करून झाल्यावरती चला, अशा पद्धतीने आपला पास्ता तयार आहे। कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।